राज्य निर्वाचन आयोग द्वारा घोषित कार्यक्रम के अनुसार 15 जनवरी को नागपुर महानगर पालिका सहित राज्य की सभी महानगर पालिकाओं में मतदान होगा। इसी पृष्ठभूमि में भारतीय जनता पार्टी ने नागपुर महानगर पालिका चुनाव के लिए अपनी तैयारियां तेज कर दी है। भाजपा महानगर की ओर से विधानसभा क्षेत्रवार चुनाव प्रभारी नियुक्त किए गए हैं। पूर्व नागपुर के लिए प्राध्यापक अनिल सोले, पश्चिम नागपुर के लिए प्राध्यापक रमेश जी बागड़ी, दक्षिण पश्चिम के लिए विधायक प्रवीण दटके, मध्य नागपुर के लिए पूर्व विधायक गिरीश व्यास तथा दक्षिण नागपुर के लिए भोजराज डुम्बे को जिम्मेदारी सौंपी गई है। इसके साथ ही चुनाव संचालन समिति की भी घोषणा की गई है, जिसमें शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी को अध्यक्ष बनाया गया है। चुनाव संचालन समिति ने विभिन्न विभागों के प्रमुख, सह प्रमुख, सोशल मीडिया, महिला, युवा, लाभार्थी समन्वयक, प्रचार, मीडिया, कानूनी और समन्वय से जुड़े पदाधिकारियों को शामिल किया गया है। भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने जानकारी दी कि इच्छुक उम्मीदवारों के आवेदन 9 से 12 दिसंबर के बीच मंगवाए गए थे। इसके आधार पर 16 से 18 दिसंबर तक गणेशपेट स्थित श्रद्धा मंगलम भाजपा कार्यालय में उम्मीदवारों के साक्षात्कार लिए जाएंगे। विधानसभा और प्रभागवार सुबह 9 बजे से साक्षात्कार होंगे। पार्टी की ओर से सभी आवेदकों को व्यक्तिगत रूप से साक्षात्कार का निमंत्रण दिया गया है। आज भारतीय सेनेचा शौर्य दिवस आहे। पाकिस्तानला हरवून आझाद भारतीय सेनाने विजय मिळवला होता आणि नवीन राष्ट्र जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावाने आला होता। म्हणून विजया दिवसाच्या पुण्य पर्वावर विजयाची वाटचाल करण्याची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे। आजपासून आमच्या इच्छुक उमेदवारांचे आम्ही इंटरव्ह्यू साक्षात्कार घेणं सुरू केलेला आहे। आज 2 विधानसभा क्षेत्र पूर्व आणि पश्चिमचे इंटरव्ह्यू आहे। उद्या आणि परवा असे 3 दिवसात पूर्ण 6 ते 6 विधानसभा क्षेत्राचे एकूण 1489 आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत। भारतीय जनता पक्षाचे एकूण 3 सर्वेक्षण झालेले आहे। पहिल्या सर्वेक्षणमध्ये भाजपची शहरातील स्थिती काय, दुसऱ्या सर्वेक्षणमध्ये काही पक्ष न्यूट्रलाइज झालेले आहेत, त्याचा काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, फायदा कोणाला होणार आहे या दृष्टीने, आणि तिसरा म्हणजे आमचे उमेदवार कोण असायला पाहिजे या दृष्टीने एक सर्वे होणार आहे आणि त्याच्यातच विरोधी पक्षाचा कोण उमेदवार होऊ शकते हे सुद्धा त्या सर्वेचा आमचा एक भाग राहणार आहे आणि या दोघांच्या सामंजस्य साधून आम्ही उमेदवारीचा निर्णय घेणार आहोत। महायुतीबद्दल आमच्या नेतृत्वाने आम्हाला निर्देश दिला आहे की महायुती करायचीच आहे, त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू होणार आहे। काल मेलच्या माध्यमातून शिवसेनेबद्दल कोणत्या नेत्यांसोबत, कोणत्या पॅनल सोबत चर्चा करायला पाहिजे ते नाव आले, राष्ट्रवादीचे नाव यायचे आहे। ते आल्याबरोबर आम्ही त्या दोघांसोबत बसून महायुतीबद्दल चर्चा करू आणि महायुती करण्याचा निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिलाय, म्हणून त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू। भारतीय जनता पक्षाचा मागच्या इलेक्शनमध्ये 108 जागा, 108 नगरसेवक भारतीय जनता पक्षाने निवडून आणले होते। शिवसेनेची 2 जागा होती, राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा होती। तेव्हा शिवसेना संयुक्त होती, राष्ट्रवादी संयुक्त होती। विधानसभेमध्ये युती करत असताना आम्ही एक निकष ठेवला की ज्याची जेवढी जागा आहे त्याचप्रमाणे युती आपण केली। महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा 30 निकष असायला पाहिजे, कारण शेवटी इलेक्शन निवडून आलेल्या उमेदवाराचं केलेल्या कामाचा आधारावरच होते। या दृष्टीने त्याच निकषाप्रमाणे आम्ही इथे सुद्धा निर्णय घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करू। बीसीएन न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।